ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरूंच्या गावी द्वैत भावाचा विटाळ आहे. ओवी आहे 29वी. प्रत्यक्ष अनुमान उपमान व शब्द या प्रमाणाने सद्गुरूंचं ज्ञान करून घेता येत नाही. त्याचं कारण सांगताना ज्ञानदेव म्हणतात की प्रमाणाची परिसरे ते प्रमेयाची आविष्करे नवल मेचू ये धुरे नाहीपणाची. परी म्हणजे प्रकार, प्रमेय म्हणजे जाणून घ्यायचे असे ते सद्गुरु स्वरूप. नाहीपणाची म्हणजे अभावाची, मेचू म्हणजे आवड आणि धुरे ये म्हणजे पुढे येते. प्रमाणांचे सर्व प्रकार संपतात तेव्हाच हे प्रमेय आपोआप आविष्कृत होऊ लागते. त्यामुळे याला नाहीपणाची आवड आहे ही गोष्ट पुढे येते. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, नाना प्रमाणांची मांडणी करून घेती आकळून प्रमेय ते. परिप्रमाणे ती होती अप्रमाण जयाचे दर्शन घेऊ जात. ऐसा अप्रमेय प्रमेय जो होय काय ते आश्चर्य वर्णू कैसे. ओवीत प्रमाणांची परिसरे असं म्हटलेलं आहे. प्रमाणांचे प्रकार संपतात. प्रमाणांच्या प्रकारांपैकी प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द या 4 महत्वाच्या प्रमाणांचा ज्ञानदेवाने मागील ओव्यात उल्लेख केलाच होता. परंतु त्या व्यतिरिक्त अर्थापत्ती, अनुपलब्धी, संभव, ऐतिह्य असेही आणखी काही प्रमाणांचे प्रकार आहेत. त्यातील कोणत्याही प्रमाणाचा सद्गुरु परमात्मा हा विषय होऊ शकत नाही. व्यवहारात प्रमेय हे प्रमाणाच्या सहाय्याने सिद्ध करता येते. प्रमाणाशिवाय प्रमेय म्हणजे जाणून घेण्याची गोष्ट प्रकटूच शकत नाही. ज्ञानदेवाने मागील ओव्यात सांगितलं होतं की द्वैत दुनीचे म्हणजे द्वैताचे दुहेरी पांघरून पांघरले असले तरी हा परमात्मा उघडाच असतो. म्हणजे खरं तर तो कोणत्या तरी प्रमाणाने जाणून घेता येण्यासारखा हवा. हा उघड असला तरीही हा कोणत्याही प्रमाणाचा विषय होऊ शकत नाही. हीच त्याच्या बाबतीत आश्चर्यकारक गोष्ट आहे. मग हे प्रमेय प्रकट केव्हा होते? तर सर्व प्रमाणांची परिसमाप्ती झाल्यावर. खरं तर ते प्रमेय उघडच आहे, आविष्कृत आहे. पण तरीही प्रमाणांचा विषय होत नसल्यामुळं प्रत्येक प्रमाणाकडून जणू काही ते असे नाही, ते असे नाही असंच वदवून घेते. आणि मग अशी नाहीपणाची पराकाष्ठा झाली की ते प्रकट होते. प्रमाणे जेव्हा निराश होतात, आपल्या प्रमाणत्वाला मुक्तात, तेव्हा हे प्रमेय आविष्कृत होते. व्यवहारामध्ये कोणत्याही पदार्थाचे अस्तित्व प्रमाणाच्या आधारावर ठरवले जाते. प्रमाणाच्या कसोटीवर जर तो पदार्थ उतरत नसेल तर त्याचे अस्तित्व मानता येत नाही. या नियमाप्रमाणे जर ही सर्व प्रमाणे परमात्म्याचे अस्तित्व सिद्ध करायला गेली तर सर्व मिळून एकमुखाने परमात्मा नाहीच असा निर्णय देतील. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. त्यावरून असं दिसून येतं की मेचू इये धुरे नाहीपणाची, याला नाहीपणाची आवड आहे. कोणत्याही प्रमाणाचा विषय न होणे ही जशी त्याच्या बाबतीतील आश्चर्यकारक गोष्ट आहे, त्याप्रमाणेच काही नाहीपणाची आवड असणे ही एक आश्चर्याचीच गोष्ट आहे. कारण प्रत्येकाला आपल्या आहेपणाची आवड असते. प्रत्येक जीव आपली आहेपणाची आवड जपतही असतो. अनेक प्रमाणांना विषय होऊन तो आपला आहेपणा जगापुढे मांडत असतो. पण सद्गुरु परमात्म्याच्या बाबतीत मात्र नाहीपणाच्या आवडीची पराकाष्ठा झालेली आहे. आपले नाहीपण जपण्याची ते शिकस्त करतात. त्यामुळे आहेपण हे त्यांचे स्वरूप असूनही नाहीपणाची आवड असणे ही नवलाची गोष्ट आहे. सद्गुरु परमात्म्याला नाहीपणाची आवड आहे म्हणून त्यावर संसाराची उभारणी झाली आहे आणि जगाचा व्यवहार सुरळीतपणे चालू आहे. त्यांनी जर आपला आहेपणा सिद्ध करायचा प्रयत्न केला तर ते जाणले जातील आणि संसाराचा निराश होईल. म्हणूनच ते आपला नाहीपणा जपत असावेत. ओवीतील सरे हा शब्द श्रुसर या धातूपासून झालेला आहे. श्रुसर म्हणजे जाणे, गतिमान होणे, धावणे असा अर्थ स्वीकारला तर पूर्वार्धाचा अर्थ होईल की प्रमेयांचे प्रकार जसे जसे त्या प्रमेयाकडे सरकतात त्या प्रमेयाच्या रूपाने त्या रूपाने श्री गुरुच आविष्कृत होतात. कारण जग सद्गुरु परमात्म्यानेच व्यापलेले आहे. आता सद्गुरु परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रमाणाचा शिरकाव होत नसल्यामुळं तो प्रमाणाने सिद्ध करता येत नाही. मग त्याचा प्रत्यय येणार तरी कसा, ते ज्ञानदेव पुढील ओवीत सांगणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे.
हरि ओम तत्सत.